यानंतरची बातमी आहे कोलकात्यातून। कोलकात्यामध्ये भयावह दुर्घटना घडली आहे। साचलेल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह आला आणि 5 जण दगावलेत। ममता सरकारच्या कारभाराचे धिंडवडे उडाले। मुसळधार पावसामुळे कोलकात्यामध्ये सध्या जनजीवन विस्कळीत झालंय। साचलेल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह उतरला आणि 5 जण यामध्ये दगावलेत। पश्चिम बंगालमध्ये रस्ते पाण्याखाली गेलेत। रेल्वे आणि मेट्रो सेवा विस्कळीत झाल्या तर अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। ममता सरकारच्या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दक्षिण बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक मुसळधार पाऊस पडतोय। या संदर्भामध्ये अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी पूजा उजगरे सध्या आपल्या सोबत आहे। पूजा, पावसानं कहर केलाय। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि याच साचलेल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह जो उतरलाय आणि त्यामुळे 5 जण दगावलेले आहेत। पहाटे सुमारे 5:15च्या दरम्यान ही घटना घडली आहे। कोलकात्यामधील हुसेन शाह रोडवरती ही घटना घडली। यामध्ये 3 जण जागीच दगावले होते तर 2 जणांना रुग्णालयामध्ये नेलं आणि तिथे गेल्यावर वाटेतच त्यांचा जो आहे मृत्यू झालेला आहे। आता हे जे कोलकात्यामध्ये मेट्रो सेवा असेल, रेल्वे सेवा असेल किंवा रस्ते वाहतूक असेल तर ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि यामुळे अनेक जण सरकारवरती रोष व्यक्त करतात। कारण की म्हणजे काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झालाय आणि एकाच रात्रीच्या पावसामुळे जर इतकं जनजीवन विस्कळीत होत असेल, लोकांचे एवढे हाल होत असतील तर सरकार नेमकं करतंय काय? ममता सरकारच्या कारभारावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आपण पाहतोय की सध्या कोलकात्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो बसलेला आहे। त्यामुळे आता जनजीवन जे आहे ते आता विस्कळीत झालेलं आहे। पुराच्या पाण्यामध्ये विद्युत प्रवाह आल्यानं 5 जण दगावले।